नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर। इथूनच आपल्या दत्त परिक्रमेची सुरुवात होणार आहे। 27 जून ते 28 जून पर्यंत तब्बल 2 दिवसाची यात्रा असणार आहे। महाराष्ट्र अंतर्गत दत्त परिक्रमा यात्रा। या 2 दिवसामध्ये आपल्याला टोटल 8 पॉइंट बघायला भेटणार आहे। आता ते कोणते कोणते? सगळ्यात पहिला पॉइंट औदुंबर मधील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या विमल पादुका। दुसरा पॉइंट भुवनेश्वरी देवी मंदिर बिलवडी। तिसरा पॉइंट श्री दत्त गुरु भोजनापात्र मंदिर शिरोळ। चौथा पॉइंट नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मनोहर पादुका नृसिंहवाडी। पाचवा पॉइंट श्री दत्त अमरेश्वर देवस्थान औरवड। सहावा पॉइंट घेवडा शेंगावेल मंदिर औरवड। सातवा पॉइंट श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे विश्रांती स्थान कुरुंदवाड। आता सगळ्यात शेवटचा म्हणजे 8वा पॉइंट कोपेश्वर मंदिर खिद्रापूर। असे टोटल महाराष्ट्र अंतर्गत दत्त परिक्रमेचे 8 पॉइंट आपण कव्हर करणार आहोत या 2 दिवसामध्ये। आणि ही जी दत्त परिक्रमा यात्रा आहे ती पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकातून ऑपरेट केली जाते। या पॅकेज मध्ये तुमचा प्रवास, चहा, नाश्ता, जेवण आणि राहण्याची उत्तम अशी एसी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे दत्त परिक्रमा यात्रेचं हे पॅकेज आहे। माझ्यासमोर गाडी पाहू शकता। गाडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। आता फक्त पॅसेंजर यायचे बाकी आहे। सगळ्यांचे बुकिंग वगैरे झालेले आहेत। ऑनलाईन बुकिंग, ऑफलाईन बुकिंग। शिवाजीनगर बस स्टँडला या ठिकाणी सकाळचे 5:45 वाजलेले आहेत। आणि दत्त परिक्रमेसाठी जी आपली बस जाणार आहे शिवाजीनगर बस स्थानकावरून सकाळी 6 वाजता। ही बस सुटायला आता 15 मिनिटाचा कालावधी बाकी आहे। मंडळी, आता आपली बस निघते शिवाजीनगर बस स्टँडवरून। जवळजवळ आपल्याला इथे 6:30 वाजलेले तिथून निघायला। आता आपण इथून थेट जाणार स्वारगेट बस स्टँडला। तिथून काही प्रवासी बोर्ड करायचे राहिले। आता आपली बस डिझेल भरून झाल्यानंतर स्वारगेट बस स्टँडला आलेली आहे। आणि इथे काही प्रवासी बोर्डिंग करायचे बाकी आहेत आपले। आणि नेहमीप्रमाणे आपली बस जी पार्क होते प्रवासी बोर्डिंग करण्यासाठी ती या पॉइंटला। मंडळी, स्वारगेट बस स्थानकला एक गाडी अशी दिसली की मंचर आगाराची गाडी आहे। इतकी भारी सजवली आहे ना गाडी, अक्षरशः गाडी बघून असं वाटतं की गाडीच्या प्रेमातच पडावं। गाडीचा जो वन साइड पोर्शन आहे ना त्याच्यावर सगळे एसटीचे पर्यटन लिहिलेले आहेत वरती। तर असं काहीसा गाडीचा फ्रंट साइड आहे, मस्त सजवली। हार फुलं खाली काहीतरी लावलेलं आहे इथे। मंचर आगाराची गाडी आणि कुंड्या वगैरे लावलेले आहेत इथे, हार फुलं एकदम। एसटी मध्ये पहिल्यांदाच अशी गाडी बघितली ती ह्याच्यामध्ये ना बोर्ड लावलेला आहे। खास करून ह्याच्यामध्ये स्वागत आणि सूचना बोर्डचा उल्लेख केलेला आहे। तुम्ही बघा इथे गाडी काय भारी दिसते राहू। म्हणजे साध्या गाडीला सुद्धा आपण अशा प्रकारे बनवू शकतो याचं सरळ उदाहरण या गाडीने दाखवून दिलेलं आहे। बसमध्ये कचरा टाकू नका, तो आपल्या बॅगमध्येच भरा। स्वच्छता राखा, मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा, ही जबाबदारी आपली आहे। आणि हे बघा ना तुम्ही, बॉर्डरला काय भारी म्हणजे हे लावले ना। आता याला काय म्हणतात ते मला माहीत नाही। एसटीनेच प्रवास का, कारण हे तुम्ही वाचू शकता। म्हणजे पहिल्यांदाच अशी एक गाडी सजवली तुम्ही। अच्छा आहे, अच्छा एकच गाडी आहे का अजून सजवली? एकच आहे ना, एकच गाडी आहे पण अशी सजवली आहे ना गाडी बघून असं वाटतं की गाडीच्या प्रेमात पडावं। खरं सांगतो, इतकी भारी गाडी सजवली। या गाडीला बघूनच आता आम्ही अशा प्रकारची अजून एक गाडी सजवणार आहे। असं आहे काय? अरे वा, ड्रायव्हरच आपले फॉलोअर आहेत इंस्टाग्रामला, एसटीच्या रिलेटेड मी व्हिडिओ टाकतो। तर भारी वाटलं, ड्रायव्हर आता फॉलोअर निघले तर भेटून भारी वाटलं। तर मंडळी, आता गाडी आपली स्वारगेटवरून रवाना होते 7:30 वाजता। स्वारगेटवरून निघाल्यानंतर सगळ्यात पहिला आपला नाश्ता होणार आहे। स्वारगेट बस स्थानकावरून आता आपल्या दत्त परिक्रमा यात्रेची सुरुवात होत आहे। बसमध्ये बसल्यानंतर टूर कोऑर्डिनेटर यांनी प्रत्येक यात्रेकरूचं स्वागत करत यात्रेसाठी लागणाऱ्या काही उपयुक्त वस्तूंचे वाटप केले। प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याचे बॉटल, ओळखपत्र, यात्रेची टोपी, चेस्ट बॅग आणि वाटेत प्रसाद किंवा इतर वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून एक शॉपिंग बॅग देण्यात आली। या सर्व वस्तू घेतल्यानंतर सर्व यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर आनंद मात्र काही वेगळाच होता। आता आपण कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत या 2 दिवसाचा संपूर्ण प्रवास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दत्त क्षेत्रांमध्ये होणार आहे। पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतर काढत आता आपली बस थांबलेली आहे किकवीच्या पुढे। इथे आपला नाश्त्यासाठी थांबा झालेला आहे। आणि आपण ज्या हायवेवरनं प्रवास करतोय हा पुणे बेंगलोर हायवे। आता गाडीमधून सर्व प्रवासी खाली उतरत आहेत आणि ज्या हॉटेलला आपली गाडी थांबलेली आहे हॉटेल सद्गुरू प्युअर व्हेज हॉटेल। येथे यात्रेकरूंसाठी बफे स्टाईल मध्ये नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। नाश्त्यामध्ये गरमागरम इडली, सांबर, कुरकुरीत मेदूवडा, पोहे, गोड शिरा आणि सगळ्यात शेवटी गरमागरम चहा असा स्वादिष्ट मेनू होता। विशेष म्हणजे हा नाश्ता पूर्णपणे अनलिमिटेड होता, त्यामुळे प्रत्येकाने आवडीनुसार मनसोक्त नाश्त्याचा आस्वाद घेतला। बऱ्याच दिवसातून योग आलेला आपल्याला भूषण दादावर प्रवास करायचा। तर कसं वाटतंय? प्रवास तर आपण करतो नेहमी, पण पहिल्यांदा पॅकेज शूटर मधून चाललोय। दत्तगुरूंच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने योग आला। आज स्वतः रोहित देंदे सर आहेत। तिघांचा आमचा म्हणजे एसटी प्रेमींचा समूह, 3 तिगडी आज एसटी मध्ये आहेत। सर्वांना आम्ही गाईड करतोय। टूर मॅनेजर आमचं दोघांचं कार्यरत आहे। पण 3 त्रिकूट हा त्रिकूट असा आमचा आज समूह आहे। आणि या ठिकाणी तिघेजण आम्ही गाईड करतोय। टूर मॅनेजर म्हणून आम्ही दोघंच कार्यरत आहेत। आणि प्रवाशांना इतकं आवडतंय की ते सांगतात की आम्ही पुढच्या ट्रिपला पुन्हा एकदा येऊ। आणि स्वतः शोभराज आहे, स्वतः भूषण आहे, स्वतः रोहित आहे।
या 3 नावाच्या ब्रँडवर आज लोकांची बुकिंग फुलच चालली आहे. मंडळी, आता महत्त्वाचा मुद्दा राहिला होता की बऱ्याच जणांची आपल्याला कमेंट आली होती की ही दर्शन यात्रा बस आम्ही कशी बुकिंग करू शकतो, ऑफलाईन ऑनलाईन. ही जी दत्तपरिक्रमा यात्रा आहे, ज्याला आपण मार्ग सुखाचा आपण म्हणतोय, त्याचं बुकिंग हे माझ्याकडेच होतं. आपल्याला माहीत असेल की आम्ही एस टी प्रेमी आणि एस टी महामंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आपण या पॅकेज टूरच्या बसेस आयोजित करत असतो. या बुकिंगसाठी जो स्क्रीनवरती जो नंबर तुम्हाला दिसतोय त्या नंबरवरतीच तुम्ही मला मेसेज करा, कारण की ह्याच्या ज्या तारीख ज्या आहेत बुकिंगसाठीच्या त्या आपण एक बस फुल झाली की दुसरी बस आपण प्रवाशांच्या मागणीनुसार ती बस उपलब्ध करत असतो. त्याच्यामुळे परिक्रमा असेल, अष्टविनायक असेल, इतर कोणत्याही यात्रेचं जर का बुकिंग करायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे संपर्क साधू शकता. आता आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून आपल्याला जायचं आहे आष्टा. आष्टाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 170 किलोमीटर अंतरावर आहे आपला पुढचा पॉईंट. आणि तिथं पोहोचता पोहोचता आपल्याला दुपार होऊन जाईल आणि आपण डायरेक्ट नाश्त्यानंतर थेट दुपारचं जेवण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या दत्त परिक्रमा यात्रेला सुरुवात होणार आहे. बोला अवधूत चिंतन श्री दत्त गुरुदेव महाराज की जय. आष्टाच्या पुढे आपली गाडी थांबलेली आहे हॉटेल बागायतदार. या ठिकाणी आपलं दुपारचं जेवण होतं. गाडीतले सर्व पॅसेंजर वगैरे उतरलेले. तर आजच्या दिवसामध्ये दत्त परिक्रमा यात्रेचे आपले 3 पॉईंट कव्हर होतील आणि बाकीचे पॉईंट आहेत ते उद्या कव्हर होतील. आणि हॉटेल बघा कशा प्रकारचं हे हॉटेल आहे. एकदम बाहेरून बघाल ना तर एकदम नेचर टाइप हॉटेल आहे हॉटेल बागायतदार. येथे सर्व यात्रेकरूंसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. जेवणामध्ये स्वादिष्ट पनीरची भाजी, मिक्स व्हेज, गरमागरम रोटी सोबत कांदा, लिंबू आणि इतर चविष्ट पदार्थांचा समावेश आहे. जेवणाची खरी मजा वाढवली ती म्हणजे शेवटी मिळालेल्या थंडगार श्रीखंडाने. चविष्ट आणि समाधानकारक जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण आपल्या दत्त परिक्रमेच्या पुढील प्रवासाला निघत आहोत. दुपारी पोचलो, जेवलो, पण दर्शन मात्र झालं नाही देवाचं, असं सगळ्यांना प्रश्न पडला असेल. पहिलं जे स्थान आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं औदुंबर येथील विमल पादुकांचं हे स्थान. दत्त महाराजांचे पहिले सदे अवतार श्रीपाद श्री वल्लभ, त्याच्यानंतरचे दुसरे अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. आपण जी ठिकाणं पाहतोय ती ठिकाणं ही या स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्त महाराजांचा दुसरा अवतार. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म हा कुठे झाला तर विदर्भातल्या लाडकारंजा. मग त्यांचा जन्म झाल्यानंतर ते पूर्ण भारतभर ते फिरले, काशीमध्ये गेले. काशीमध्ये त्यांचे जे गुरु होते कृष्ण सरस्वती, त्यांच्याकडून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली आणि मग त्यांचं नाव त्यांच्या गुरूंनी दिलं नृसिंह सरस्वती. आणि त्यानंतर धर्माचा प्रचार करण्यासाठी ते पहिल्यांदा कुठं आले तर औदुंबरला. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पहिला चातुर्मास इथं केला. इथं 4 महिने त्यांनी तप केला. ही सुद्धा कृष्णाच नदी. मग त्यांनी कृष्णाच नदी का निवडली तर तेव्हाचा परिसर हा भिलवडीचा परिसर, बेसिकली ह्याला भिलवडी म्हणतात. हे जे गाव आहे पूर्ण भिलवडी आहे, त्यातलं औदुंबर. औदुंबर का तर औदुंबराची अनेक झाडं तिथं आहेत म्हणून हे औदुंबर. त्याच्यानंतर स्वामी महाराज गेले नरसोबावाडीला. आणि नरसोबावाडीची जी जागा ती आहे कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी ह्याचा संगम. इथं स्वामी महाराज राहिले तब्बल 12 वर्ष. म्हणजे एक तप ते राहिले. एक तप ध्यान धारणा केली. त्यांना दैवी अवतार जेव्हा त्यांना प्रकट करायचा होता ते प्रकट करण्यासाठीची जो तप आहे, जी ध्यान धारणा आहे, ती ध्यानधारणा सगळी त्यांनी वाडीमध्ये केली. जशा इकडच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांना विमल पादुका बोलतात आणि तिकडच्या ज्या पादुका आहेत तिकडच्याला मनोहर पादुका बोलतात. आणि त्यानंतर स्वामी महाराज कुठे गेले? गाणगापूरला गेले. आणि गाणगापुरातली बरीच जी सगळी जी चरित्र आहे तिथं त्यांनी जे आपल्या भक्तावरती आशीर्वाद दिलं, जे काही चमत्कार वगैरे केले ते सगळे गाणगापुरामध्ये झाले आहेत. मंडळी, ज्या ठिकाणी आपण दुपारच्या जेवणासाठी होतो तिथून फक्त 15 किलोमीटर अंतरावर औदुंबर या गावामध्ये आपण आलेलो आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या विमल पादुका आहेत. आता आपण बरोबर मंदिराच्या समोर आहोत. मंदिराचा जो एंट्रन्स आहे तो असा आहे, श्री क्षेत्र औदुंबर अंकलखोप.
सर्व दत्तभक्तांचे हार्दिक सहर्ष स्वागत. मगाशी ज्या पॉईंटला आपण वेमाल पादुकाचं दर्शन घेतलं त्याच पॉईंटला नदी ओलांडून पलीकडे आल्यानंतर आपल्याला हे मंदिर लागतं भुवनेश्वरी देवी मंदिर. या ठिकाणी आपलं दुसरं दर्शन होते. मंदिराचा परिसर बघा असा कायसा भुवनेश्वरी देवी मंदिराचा परिसर आहे. आणि आपण मगाशी त्या ठिकाणी दर्शन घेतलं होतं. मध्ये नदी आहे, नदीच्या अलीकडेच हे मंदिर लागतं भुवनेश्वरी देवी. नदी ओलांडून तुम्ही बोटीनं सुद्धा या ठिकाणी येऊ शकता, पण नदीचं पाणी इतकं आटलंय ना तर बोट येऊ शकत नाही या पॉईंटला. तर फिरून रोडवरनं यावं लागतं आपल्याला या दर्शनासाठी. तर आपण आता मस्तपैकी या ठिकाणी दर्शन घेऊया. याच्यानंतर आपण जाणार आहे श्री दत्तगुरू भोजनापात्र मंदिर शिरोळ. त्याआधी या मंदिराचं मस्तपैकी असं दर्शन घेऊया. गुरुचरित्रमधला 17वा अध्याय इथं घडला. याच्या आधी गुरुचरित्र म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल. पारायण 1 दिवसाचं असतं, 3 दिवसाचं असतं, 7 दिवसाचं असतं. तर त्यातला 17वा अध्याय हा इथं घडलेला आहे. मग 17वा अध्याय काय आहे तर कोल्हापूरमध्ये खूप असं हुशार असं एक दाम्पत्य होतं. त्यांच्या घरी एक मुलगा जो जन्माला आला तर तो मतिमंद पद्धतीचा जन्माला आला. त्यानंतर त्याचे आई वडील सगळे वारले. त्यांचा सांभाळ आजी आजोबा केलं. 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्षानंतर ब्राह्मणामध्ये मौजी बंधन होतं. ते मौजी बंधनानंतर सुद्धा त्याला कोणतीच विद्या ग्रहण करता येईल. त्याच्यामुळे तो म्हणजे फ्रस्ट्रेट झाला की काय करू. मी विद्वानाच्या घरी पंडिताच्या घरी जन्मलेलो असताना सुद्धा मला काहीच येत नाही. त्याच्यामुळे तो एकदम दुःखी झाला, फ्रस्ट्रेट झाला आणि तो जंगलामध्ये पळून गेला. आणि पळत पळत तर कुठे आला कोल्हापुरातून तर इथे आला. भुवनेश्वरी देवीच्या इकडे आला आणि इथं या देवीला विनवणी करू लागला की देवी काहीतरी कर, तू काहीतरी कर. मी इतका मतिमंद कसा काय असू शकतो. मला कुठलीच विद्या येत नाहीये, मला बोलता येत ना, तू काहीतरी कर. देवीला खूप या भुवनेश्वरी देवीला आळवणी केली तरी सुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. म्हणून त्यांनी आपली जीभ कट करून देवीला वाहिली. जिभा कट करून ह्या देवीला वाहिली तरी सुद्धा देवी प्रसन्न होईना. मग पुन्हा तो देवीला म्हटला की आता तू मला प्रसन्न होत नाही, माझ्या हाकेला तू धावून येत नाही, मग मी आता माझं शिर कापून तुला देतो. तसं म्हटल्या देवी प्रसन्न झाली. आणि देवी प्रसन्न झाली. देवी म्हटली की तू इतका जो आक्रोश करतोय ना तर तुला मी प्रसन्न झालेलीच आहे, पण तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही पश्चिम तीरावरती एक संत महात्मे आलेले आहेत, तिथं तुला मिळेल. विद्वान तिकडे गेला. त्यानंतर स्वामी महाराज त्याला दिसले. स्वामी महाराजांना डायरेक्ट त्यांनी लोटांगण घातलं आणि स्वामी महाराजांनी फक्त त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. त्याची गेलेली जिभा परत आली आणि तो एकदम ज्ञानी पंडित झाला. मंडळी, ज्या लोकेशनला आपण उभं होतो भिलवडी, तिथून जवळपास 40 किलोमीटर अंतर काढत आता आपण 3ऱ्या पॉईंटला पोहोचलेलो आहे. श्री दत्तगुरू भोजनापात्र मंदिर. पाहू शकता गर्दी वगैरे, इथं बाजार वगैरे भरला आहे. इथून मस्तपैकी असा रस्ता काढत आपण मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत. शिरोळचा बाजार खूप मोठा आहे. मी भोजनापात्र म्हणतोय पण भोजन पात्र आहे ते. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. भोजन पात्र पण भोजन पात्र आहे, भोजनापात्र. पण ह्याच्यामध्ये भोजनापात्र लिहिले ना. माझंच बरोबर होतं की पोस्टरवर दिलेल्या वाक्याप्रमाणे बोललो, तर पण तसंच आहे, भोजनापत्र असं लिहिलेलं आहे. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. इथे पाहू शकता श्री दत्तगुरू भोजनापात्र. खरं तर भोजन पात्र आहे. फायनली आपण त्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. श्री दत्तगुरू भोजन पात्र मंदिर.
आजच्या दिवसातील 3 मंदिराचं दर्शन पूर्ण झाल्यानंतर आता आपल्या रात्रीच्या मुक्कामाची वेळ झाली होती. आजचा मुक्काम दत्त भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबावाडी येथे आहे. यात्रेकरूंची व्यवस्था हॉटेल मंगलम येथे करण्यात आली. येथे फुल्ली एसी 2 आणि 3 बेड शेअरिंगच्या प्रशस्त खोल्या देण्यात आल्या. प्रत्येक खोलीमध्ये स्वच्छ वॉशरूम, गरम आणि थंड पाण्याची सुविधा तसेच टॉवेल आणि साबण यांसारख्या आवश्यक गोष्टींचीही उत्तम व्यवस्था होती. याशिवाय रात्री टूर गाईड कडून प्रत्येक यात्रेकरूला आंघोळीसाठी टॉयलेट किट देखील देण्यात आले. ऐकूनच यात्रेकरूंना आरामदायी आणि समाधानकारक मुक्कामाचा अनुभव मिळावा यासाठी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. आता आपण चाललोय श्री नृसिंह सरस्वती स्वामी मंदिराकडे. दुपारची आणि पालखी सोहळा पाहणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत. नृसिंहवाडीच्या मंदिरामध्ये प्रशासनाच्या नियमांमुळे येथे कॅमेराने जास्त चित्रीकरण करण्याची परवानगी नसल्याने मी फारसं शूट करू शकलो नाही. दुपारचे आणि पालखी सोहळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतला. येथे प्रसादाची वेळ दुपारी 12 ते 2:30 आणि सायंकाळी 8 ते 9:30 अशी आहे. महाप्रसादामध्ये अतिशय साधा, सात्विक आणि चविष्ट असा महाप्रसाद प्रत्येक भाविकासाठी अविस्मरणीय असा होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज पहाटे लवकर उठून आम्ही पुन्हा एकदा श्री दत्तांच्या मुख्य दर्शनासाठी मंदिरात आलो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात मुख्य दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातील पंचगंगा आणि कृष्णा या 2 नद्यांचा पवित्र संगमही पाहिला. या संगमाला दत्त भक्तांमध्ये विशेष धार्मिक महत्व आहे आणि येथे येणारा प्रत्येक भाविक या पवित्र स्थळांना नक्की भेट देतो. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं दत्त परिक्रमा यात्रेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. काल आपण औदुंबरमध्ये विमल पादुकाचं दर्शन घेऊन नदी ओलडून पलीकडच्या बाजूला दर्शनासाठी गेलो होतो भुवनेश्वरी मंदिर. तसंच आज आपण दर्शन घेतलेले पाठीमागे पाहू शकता नरसोबावाडीतल्या मनोहर पादुकाचं दर्शन घेऊन आपण नदी ओलडून या ठिकाणी आलो आहोत. श्री दत्त अमरेश्वर मंदिर औरवड मंदिर बघू शकता. असं कायसा मंदिर आहे श्री दत्त अमरेश्वर मंदिर. मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळ. याच्यानंतर आपण औरवड मध्ये दत्त शेंगावेल मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मंडळी, आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आपण आता सकाळच्या नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहे. हॉटेल दर्शन प्युअर व्हेज या ठिकाणी आपण काल संध्याकाळी चहा घेतला होता. या ठिकाणी आज आपला सकाळचा नाश्ता होतोय. जसं की आपल्याला पहिल्या दिवशी अनलिमिटेड नाश्ता मिळाला होता, तसाच नाश्ता आजच्या दुसऱ्या दिवशी मध्ये मिळणार आहे. अनलिमिटेड नाश्ता. बाहेरून हॉटेल पाहिलं तर असं कायचं हॉटेल आहे. या ठिकाणी सगळे भाविक पॅसेंजर नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत. नाश्त्यामध्ये मेनू पाहू शकता. शिरा, उपमा आणि पोहे आणि सोबत गरमागरम चहा. नाश्ता वगैरे मस्तपैकी करून झाल्यानंतर आता आपण पोहोचलो कुरुंदवाड मध्ये आणि या ठिकाणी आपल्या दत्त परिक्रमा यात्रेचा 7वा पॉईंट होतोय श्री श्रीपाद वल्लभ दत्त मंदिर. या ठिकाणी त्यांचं विश्रांती स्थान आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता. इथे आपण दर्शन घेणार आहोत आपल्या या यात्रेच्या 7व्या पॉईंटच्या. आपण आता आपल्या दत्त परिक्रमा यात्रेच्या फायनल लोकेशनला पोहोचलेलो आहे. खिद्रापूर पाहिलं असेल. खिद्रापूरचं मंदिर नाही माहिती आहे मला, पण खिद्रापूरला जायचं होतं आपल्याला. पण तिथे खिद्रापूरमध्ये आंदोलन चालू आहे, त्यामुळे कुठली एसटी जात नाहीये सध्या तिकडे. खिद्रापूरच्या बदल्यात आपण जे दर्शन घेणार आहोत श्री संत बाळूमामा मंदिर. सकाळचा मंदिरचा परिसर आहे आणि इथे सर्व भाविक यात्री उतरत आहेत, गाडीतून दर्शन करतील. त्याच्यानंतर आपला या यात्रेचा संपूर्ण प्रवास कंप्लीट होतोय. आणि हे जे लोकेशन येते श्री क्षेत्र जय किसान नगर आकिवाट कोडी असं काहीतरी लोकेशन आहे. त्या लोकेशनला आपण इथे दर्शन घेतोय श्री संत बाळूमामा मंदिर. मंडळी, आजच्या 2 दिवसामध्ये संपूर्ण देवदर्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. आत्ता आपण दुपारच्या जेवणासाठी या ठिकाणी आलेलो आहे, ज्या ठिकाणी आपण काल रात्री मुक्काम केला होता हॉटेल मंगलम. तर या ठिकाणी मस्तपैकी असं दुपारच्या जेवणामध्ये सात्विक शुद्ध शाकाहारी भोजन आपल्याला थाळी मिळालेली आहे. सात्विक भोजनमध्ये बरेच अशा व्हरायटी होत्या. आता दुपारचे जेवण केल्यानंतर आता आपण परतीच्या मार्गावर आहोत थेट पुण्यासाठी. पण त्याआधी प्रवाशांची इथे छोटीशी मुलाखत घेणार आहे. या 2 दिवसामध्ये झालेली दत्त परिक्रमा त्यांना कशी वाटली? माझे नाव श्री नितीन किसन आबनावे, राहणार सांगवी पुणे 27. तर हे दत्त परिक्रमा जो एस टी महामंडळाचे तर्फे जो आयोजित केलेला आहे 2 दिवसाची ही परिक्रमा, ही अतिशय सुंदररित्या ती मॅनेजमेंट त्याची व्यवस्थित झाली. निघाल्यापासून सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण असो, त्याच्यानंतर देवस्थानच्या इथे गेल्यानंतर त्या ठिकाणची माहिती असो, सगळं एक
5 स्टार सारखी ही ट्रिप आमची एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने झाली. अशाच ट्रिपा पुन्हा पुन्हा निघोत. आणि धेंडे सर, रोमकर सर आणि गावडे सर आणि SS यूट्यूब चॅनल यांचे मी आभारी आहे. आपली ट्रिप जशी अरेंज केलेली आहे तेव्हापासून सर्व तुमचे जे कर्मचारी यांनी आखात प्रयत्न करून भरपूर कोऑपरेशन दिले. प्रत्येकाची पर्सनली काळजी घेऊन ही ट्रिप शेवटपर्यंत अरेंजमेंट व्यवस्थित केली. प्रत्येक वेळेला दर्शनाचे प्रत्येकाने दर्शन घेतले का नाही, कोणी नाश्ता केला का नाही, कोणी जेवण केलं का नाही, कोणी चुकतंय का. दुसरं जर गोष्ट सांगायचं म्हणलं, राहण्याची सोय एकदम उत्तम प्रकारे छान. आणि जेवणाचं तर काय, जेवण नाश्ता एकदम अफलातून, एकही पैसा वेगळा खर्च करावा लागला नाही. त्याप्रमाणे ही ट्रिप व्यवस्थित अरेंज केलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. मी यात्रा भरपूर केल्या, मला खूप चांगले अनुभव आले. आणि ही यात्रा जी आहे ती मध्यमवर्गीयांना परवडू शकते. या बाबतीत तुम्ही जो सखोल विचार केला आणि मध्यमवर्गीयांना जास्तीत जास्त या प्रवाहात आणले, याबद्दल तुमच्या टीमचे कौतुक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मध्यमवर्गीय कुटुंब कार करून, गाड्या करून पर्यटनाला जाऊ शकत नाही. तसेच इतर फॅमिली त्यांना हॉटेलचा खर्च परवडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हा जो उपक्रम राबवला, या उपक्रमाला भरपूर रिस्पॉन्स मिळेल. माझी ही दुसरी ट्रिप आहे. अष्टविनायक झालेलं आहे माझा पहिल्यांदा ह्यात ST संगम तीर्थाटनबरोबर. खूप छान सगळं सहकार्य केलं आणि व्यवस्था व्यवस्थित होती. त्याच्यामुळे आता परत दुसऱ्यांदा ट्रिपला यावंसं वाटलं म्हणून परत आले. आत्ताचं पण नियोजन एकदम व्यवस्थित आहे, काय काळजी करावी लागली नाही. जेवण, नाश्ता, पाणी, राहण्याची सोय सगळं व्यवस्थित आहे. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला अष्टविनायक दर्शन पहिल्यांदाच प्रवास होता आणि आजही दत्तक परिक्रमा ही पहिलाच प्रवास आहे. दत्ताचं म्हणजे नरसिंहवाडी वगैरे सर्व ठिकाणी आम्हाला छानपैकी दर्शन मिळालं. सकाळी काकड आरती मिळाली, त्याच्यानंतर काल धूप आरती मिळाली आणि विशेष म्हणजे आम्हाला महाप्रसादसुद्धा मिळाला. जेवणसुद्धा छान. कालचा नाश्ता तर अगदी अफलातून मिळाला होता. आजही आम्हाला छान सात्विक जेवण तसेच नाश्ता मिळालेला आहे. तर आम्हाला परत पुन्हा पुन्हा या सहलीचा आनंद घ्यावासा वाटेल अशी ही आमची छानपैकी ट्रिप झालेली आहे. फायनली मंडळी, पुण्यापासून झालेली आपली ही 2 दिवसाची दत्त परिक्रमा यात्रा पूर्ण कंप्लीट झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रवास, चहा, नाश्ता, जेवण, राहण्याची सोय, तसंच या 2 दिवसामध्ये घेतलेले आपण 8 पॉईंटचे दर्शन संपूर्ण प्रवास यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. हा, पण हा व्हिडिओ एकदम शॉर्ट झालेला आहे आणि पॉईंट टू पॉईंट अशी माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. कशा पद्धतीनं शिवाजीनगर बसस्थानकातून ही सेवा ऑपरेट केली जाते त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही नाही, पण मोजकेच पॉईंट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले, तर समजू शकता मेन पॉईंट. आता राहिला मेन महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे या यात्रेसाठी लागलेलं तिकीट भाडं म्हणजे पॅकेज दर. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी 3,800 रुपये आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 3,200 रुपये, तसेच प्रौढांसाठी 4,400 रुपये एवढं पॅकेज दर तुम्हाला या दत्त परिक्रमासाठी पडणार आहे. तर मंडळी, तुम्हाला ही 2 दिवसाची दत्त परिक्रमा यात्रा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, ही यात्रा आपण इथेच एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला, बाय. Fearless.